पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आई 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 आणखीन एक गोष्ट करायला पाहिजे। मुक्ताचा उपास सुटायला पाहिजे। म्हणजे मला तरी असं वाटतंय, बाकी तुझं तू बघ। मुक्ता जी जी मोठी आई। मुक्ता, आज जे काही घडलं ते चांगल्यासाठी घडलं असं समजूया आपण। माझ्यासाठी एक गोष्ट करशील? काय? हा जो काही तू उपास करतेस ना बाळा, तो खरंच सोडून दे। एखाद्याचा राग जेवणावर काढणं योग्य आहे का? म्हणजे मला तरी पटत नाहीये ते। आणि तू हे असं वागलंस तुझ्या आईला आवडलं असतं का? ज्या अन्नाला आपण नमस्कार करून आभार मानतो त्याच्यावरच रुसती असतो। असं केलं तर तुझी आई रागवली असते की नाही तुझ्यावर? होय। आणि मला मोठी आई म्हणतेस ना तू? माझं ऐकशील ना? सोडशील ना उपास? तू उपास सोडलास असं समजू का मी? हा। आता जी मी थाळी देईन ती रुसवे फुगे न ठेवता सगळी खायची, काय? काय तुझं लक्ष कुठं आहे? ते आई आय मीन ते शेवटचं वाक्य जे तू म्हणालीस की जेवणाचे आभार मानायचे। आज मी पण जेवणाला थँक्यू म्हणणार। अगं आणि आता मी जेवणार आहे। अरे पण मग एवढी का भूक लागली तुला? कारण मला खूप भूक लागली आई, आणि आता मी जेवणार आणि जेवल्यावर मी जेवणाला थँक्यू म्हणणार। वा कसली मजा येईल ना भाई। आई पटकन पटकन जेवायला वाढा, मला मला भूक लागली। जेवायचं अजून आता ढेकर देतोय। बाबू केवढी मोठी थाळी आहे, पण तायडे हे गरीबाचं आहे का श्रीमंताचं? ही फक्त माणसाची थाळी आहे। माणसानं माणसाला प्रेमाने मायेने दिलेली थाळी। हा बाई, एवढा पिवळा दमके लाडू। अण्णा तुम्ही लेकट खाऊ नका बरं का, तुम्हाला खोकला येईन। काही होत नाही त्यांना, खाऊ दे। माहितीये एवढं सगळं मला एकट्याला भेटावं ना, म्हणून म्हणलो। गजा घे मावा पण तूच खा। अण्णा तुम्ही पण जेवा ना। पोरी मला माफ कर, तू आधी तुझ्यावर हात उचलला मी। हो मी असं का बोलताय? तुम्ही माझ्या चांगल्यासाठीच केलं असेल ना। तुम्ही आधी जेवून घ्या बरं। आधी तू खा। हो तू हा उपास सोड, मग मी खाईल। बरं।
रेणुताई म्हणाली माझा जेवायचा मूड नाही म्हणून. थोड्या वेळानं माझ्या बेडरूम मध्ये ताट भरून घेऊन ये. मी म्हटलं ठीक आहे. कमाल आहे. ती असं म्हणली तरी सुद्धा तिला म्हणली ठीक आहे. असं कसं म्हणले? हा मग मला माहिती आहे ना आग्रह करून काय होणार नाही म्हणून आग्रहच केला नाही. आणि इकडं पण सगळे जेवायला बसलेले ना. मी म्हणलं की आपण नाही गेलो तर मग ह्यांना जेवायला कोण देणार. बरोबर आहे तुझं. तुझ्याशिवाय काही होणार आहे का इथलं? मी गायत्रीला देऊन येते. ताई मी नेते ताट. बर अशा त्या आतमध्ये गोड आहे ते घेऊन ये. हो गेल्या बरं का माझी गोड आणते. दादा नाही आले अजून. अरे हो खरंच की. जा बरं बघून ये. वाईट भूक लागली एकदम बेकार. बस बस मला कंट्रोलच होत नाही. प्लीज आई लवकर हो, वाढते वाढते वाढते. असं दुष्काळातून आल्यासारखं काय करतोयस? सकाळी जेवला नव्हता का? जेवलो पण असं होतं मला आधीमध्ये. अरे मला पण होतं असं कधी कधी. नाही रे मी जर सकाळपासून काहीच खाल्लं नसेल तरच मला असं होतं. तू हा धरला होता का उपवास? हा काय रे? उपवास आणि मी इम्पॉसिबल. आणि काका तुम्हाला सांगतो अमेरिकेत असताना ना तर मला दर 1 तासाला भूक लागायची. मला कंट्रोलच होत नाही ना काही. माझंही तसंच आहे बरं का. पण मला तुझ्यासारखी अशी एवढी भूक लागत नाही किंवा. काका प्लीज मला खाऊ द्या ना. बरं, जेव जेव. अरे हळू खा. खूप भूक लागली का आई? तोंडातला घास संपू दे. सासूबाई ओ सासूबाई. सासूबाई म्हणल्या कशा आदरानं आल्या बघा. कामाचं बोला. कामाच बोलतोय. बाहेरून चाललो होतो भूक पण लागली होती. म्हणलं एखादी भाकर खाऊन जावी कसं. जेवायला नाही आलो मी. कोर्टाची नोटीस घेऊन आलोय. ए पिंट्या कोर्टानं सांगितलंय म्हणून इथं लावतोय. दिसाय पाहिजे ना रोज. अंतिम नोटीस. त्यात लिहिलंय सुद्धा पैसे नाही तर घोर. घर नाही तर भक्ती. हे त्याच्यात नाही लिहिलंय. हे माझ्या मनातलं. शेवटी मनात कसं ठेवायचं. कारण जो लाजू लाजू झाला तो खाजू खाजूच मिळाला. आता 8 दिवसांनी पोलिसांना पाठव. ती वरात पाठवते कळवा मला. येतो मी. लग्न होईपर्यंत भक्तीची काळजी घ्या. लग्नानंतर मी आहेत. सासूबाई चला रे.
आई आता काय करायचं ग? तू खायला घाबरती? मी आहे ना. अण्णा आणि मुक्ता नक्की पैसे घेऊन येतील ना ग. अगं त्याचसाठी गेलेत ना ते. त्यांची तब्येत बरी असन तर, नसली तर. आई आई आता तुम्हाला घाबरून राहिली बर का. तू आधी मुक्ताला फोन लाव बरं. गजा अरे किती आहे? काय आंघोळ बिंगोळ आहे की नाही? हाय ग, तर श्रीमंताचे जेवण जेवलं की मोकळायला लय वेळ लागतो. आणि आपल्या गरीबाची भाजी वाकडी खाल्ली की बस्तर मोकळं होतं. येड्या असं काही नसतं. अगं ताई, येळ लागलं तरी चालेल, पण रोज असंच खायला भेटलं पाहिजे. पण ताई, रोज अशी भरलेली थाळी खायला भेटेल ना आपल्याला? हा भेटन भेटन. हा. गजा आपल्याला इकडे काय काय चांगलं खायला भेटतंय. इकडे आई आणि भक्ती काय खात असतील ना? त्यांचाच फोन आलाय. घ्या तुम्ही बोला. नाही बोल बोल तू बोल. हॅलो. अगं मुक्ता, 2-3 दिवसात बोलणं झालं नाही ना, म्हणून म्हणलं फोन करावा. अगं आई मी आज करणारच होते फोन. बरं मी काय म्हणते, तिकडं सगळं बरं आहे ना? हा बरं आहे. तुझ्या बापाची तब्येत बरी आहे ना? वाजवताना धाप नाही ना लागत? नाही नाही लागत ग, बरे ते. तुम्ही बरं आहे ना? काही टेन्शन नाही ना तिकडे? कांता शेटचं सांग ना. का नाही, इकडं समजा बरं आहे. तुम्ही नका काळजी करू. हा, तुम्हालाच पुढचे 6 दिवस काही अडचण नाही आली तर बरं होईल. मुक्ते, काही झालं तरी तू सांभाळला हात लावू नकस बरं का. मुक्ता, ही औषधं आणली. आई अगं ते हे आलेत. हा तू जरा अण्णांची बोला. अण्णा इथं काय झालंय ते सांगू नका तिला. आई संबळ विषयीच विचारती. बोला. हॅलो. हा 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 मी बोलतोय. हा नाही नाही, सगळं व्यवस्थित आहे. इथं सगळे बरे आहोत आम्ही. नाही नाही, भक्ती कुठे? हा आहे, इथंच आहे. आरती होते ना नीट? वाजवताना त्रास नाही ना होत? नाही नाही अगं नाही. तू काय काळजी करू नको कुसुम. आम्ही येतोच आहे, लगेच पैसे घेऊनच मी येतोय. हा, ही औषधं आणली सकाळी, ही हा दुपारी, आणि ही रात्री झोपताना. तुम्ही खरंच किती काळजी करता. मुक्ता, आता हे सतत सांगायलाच हवं का? तसं नाही, पण खरंच. कारण भावा, आता नवरात्र संपल्याशिवाय मी काही इकडनं हालत नसतोय. म्हणजे असं की आता मी जेव्हा इकडनं निघल तेव्हा एकतर मी जगातला सगळ्यात आनंदी माणूस असेल, नाहीतर सगळ्यात दुःखी. वरच्या खोलीत चल, जरा महत्वाच्या इशार चर्चा करायची. पटकन चल जरा. यांना काय झालं? काही अडचण आहे का? तुम्ही पण जरा टेन्शन मध्येच दिसताय. हो, ऍक्च्युली
आर्या नावाची एक मुलगी आहे, म्हणजे आमची बालपणाची मैत्रीणच आहे ती. तर आज ती आणि तिचे आई बाबा येत आहेत. आमच्या दोघांचं लग्न जमलं. अहो मग चांगलं आहे की, तुम्ही तर खुश असायला पाहिजे ना. नाही म्हणजे ते ठीक आहे, पण पप्याचं आर्यावर प्रेम आहे आणि पप्याला आर्याशी लग्न करायचं. मला तर काहीच कळेना. म्हणजे आय मीन ज्या आर्याशी सारंगचं लग्न ठरवत आहेत त्या आर्याशी पप्याला लग्न करायचं. अहो पण असं कसं? तुमच्या घरच्यांनी तुमचं लग्न त्या मुलीशीच ठरवलंय ना. हो, पण पप्याला तिच्याशी लग्न करायचंय. पण असं कसं होईल? तुमचं जर लग्न त्या मुलीशी ठरवलंय तर तुम्ही तुमच्या मित्राला नाही म्हणून सांगायचं ना. आणि एवढ्या नाजूक परिस्थितीत तुम्ही त्याला इथे येऊनच द्यायला नको होतं. मदत करायला आलाय. हो पण तुम्ही त्याची मदत आता नका करू. नाही, उलट तोच माझी मदत करायला आलाय. तुम्ही काय बोलताय मला काहीच समजून नाही राहिलं. आता समजवायला वेळ नाहीये, मी आलोच. अहो पण मुक्ता, काय म्हणले छोटे मालक? अहो काय नाही, डॉक्टर काय सांगत होते ते त्यांनी सांगितलंय आणि गोळ्या कशा आणि कधी घ्यायचे ते पण सांगितलंय. अच्छा. हा बर. अण्णा, तुम्ही आईला संबळ वाजवण्याबद्दल काही सांगितलं नाही ना? नाही सांगितलं. मुक्ता, त्या दिवशी जे घडलं त्यावरून आता तरी आपण शान व्हायला पाहिजे. या घराचा आणि आपला संबंध फक्त कामापुरता आहे, लक्षात ठेव. उगा भाऊक होऊन कोणाला मदत करायला जायला नको आणि परत तसं लाचार पण माग नको. 6 दिवस काढायचे, आपले पैसे घ्यायचे आणि आपण निघायचं. परत कानावर पडलं नाही पाहिजे, समजलं ना? वयांना हा. पप्या, ए पप्या. हा, आता काय शांत बसायचं ना, ते बसून घे. पण ती आर्या आली ना की तुझ्या मनातलं बोलून टाक, आणि जितक्या लवकर बोलशील ना तितकं बरं आहे. आणि जर काय तू तुझ्या मनातलं प्रेम व्यक्त करायला घाबरला, हापकला, तर भावा आपल्या दोघांचा गेम झालाच म्हणून समज. बोलशील ना? बोलशील ना? हे म्हणजे बोलन ना. बोलायला तर पाहिजे. ओके मे थँक्यू. पण त्यासाठी जे डेअरिंग पाहिजे ते कुठून? ए पप्या, तुझ्यासमोर पर्याय नाही. हा, नाहीच आहे ना, माहितीये. पण लय टेन्शन आलंय यार. तुझ्यापेक्षा जास्त टेन्शन तर मला आलंय. आपण इथे प्लॅन करतोय खरा, ती आर्या आल्यावर काय होईल मला पण माहित नाही. आर्या, आले.